Today, we are going to learn and understand the question and answers of lesson number 19, Properties of a Magnetic Field from 7th Standard General Science. टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 130 वर हा एक्सरसाइज दिलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या एक्सरसाइजमध्ये जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत त्यांचे आन्सर्स डिस्कस करणार आहोत. चला तर मग फर्स्ट क्वेश्चन पाहूयात. राईट द अप्रोप्रिएट टर्म इन द ब्लँक्स. त्यातील फर्स्ट आहे द अलॉयज कॉल्ड डॅश अँड डॅश आर यूज फॉर मेकिंग इंडस्ट्रियल मॅग्नेट्स. इंडस्ट्रियल क्षेत्रामध्ये वापरले जाणारे मॅग्नेट्स बनवण्यासाठी डॅश आणि डॅश या अलॉयजचा उपयोग केला जातो. आता अलॉय म्हणजे काय? अलॉय हा वर्ड याआधी आपल्या कानांवरून गेलेला आहे, हो ना. चॅप्टर नंबर 14 मध्ये एलिमेंट्स, कंपाऊंड्स अँड मिक्सचर्स मध्ये आपण अभ्यासलेले आहे की अलॉय म्हणजे काय. द प्रॉपर्टीज ऑफ द ओरिजिनल मेटल कॅन बी मॉडिफाईड बाय मिक्सिंग वन ऑर मोर एलिमेंट्स इन इट. सच अ मिक्सचर ऑफ मेटल्स इज कॉल्ड एन अलॉय. मग कोणकोणते आहेत ते अलॉय? तर ब्रास, स्टील, 22 कॅरेट गोल्ड आर अ फ्यू एक्झाम्पल्स ऑफ अलॉयज. आठवलं ना? येस. मग क्वेश्चनमध्ये आपल्याला काय विचारलेले आहे की औद्योगिक क्षेत्रामध्ये वापरले जाणारे जे मॅग्नेट्स आहेत ते बनवण्यासाठी कोणत्या अलॉयजचा उपयोग केला जातो? तर या क्वेश्चनचे आन्सर आहे निपरमॅग अँड अल्निको. हे पहा, टेक्स्टबुकमध्ये अशा प्रकारे तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे की मॅग्नेट्स कशापासून बनवले जातात, कसे बनवले जातात. तर मॅग्नेट्स आर मेड फ्रॉम अलॉयज. अलॉयजपासून बनवले जातात. ऑफ कोणत्या अलॉयजपासून? तर आयर्न, कोबाल्ट अँड निकेल. त्याच प्रकारे निपरमॅग अँड अलॉय ऑफ आयर्न, निकेल, ॲल्युमिनियम अँड टिटॅनियम इज यूज टू मेक मॅग्नेट्स. निपरमॅग मॅग्नेट्स बनवण्यासाठी कोणते अलॉय यूज केलं जातं? तर आयर्न, निकेल, ॲल्युमिनियम अँड टिटॅनियम इज यूज टू मेक मॅग्नेट्स. त्यानंतर अल्निको. वी हॅव ऑल्सो लर्न्ड दॅट अल्निको इज अ मॅग्नेटिक अलॉय ऑफ ॲल्युमिनियम, निकेल अँड कोबाल्ट. मग या क्वेश्चनचे आन्सर येणार आहे निपरमॅग अँड अल्निको. नेक्स्ट क्वेश्चन आहे अ मॅग्नेटिक फील्ड कॅन पास थ्रू डॅश अँड डॅश. फील्ड डॅश आणि डॅश यांमधून आरपार जाऊ शकते. आता मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय हे आपल्याला टेक्स्टबुकमध्ये खूप वेगवेगळ्या एक्झाम्पल्सने समजवून सांगितलेले आहे. आपण थोडक्यात समजून घेऊयात. हे पहा, जर आपण आयर्न नेल्स आणि एका ठिकाणी ठेवले आणि त्याच्या जवळ मॅग्नेट आपण नेलं तर ते आयर्न नेल्स त्या मॅग्नेटला अट्रॅक्ट होतात. पण मॅग्नेट आणि आयर्न नेल्स यांच्यातलं जर अंतर आपण वाढवलं तर ते आयर्न नेल्स अट्रॅक्ट होतात का मॅग्नेटला? तर नाही होत. त्याचप्रकारे हे पहा, हे एक्सपेरिमेंट तर आपण लास्ट इयर सुद्धा केलेलं होतं. प्लेन व्हाईट पेपर आपण घेतला, त्यावर आयर्न फिलिंग्स टाकले म्हणजेच लोखंडाचा चुरा, आणि त्याच्या मधोमध आपण एक मॅग्नेट, बार मॅग्नेट ठेवला. तर काय होतं? अशा प्रकारे आपल्याला एक पॅटर्न पाहायला मिळतं. मॅग्नेटच्या नॉर्थ आणि साऊथ पोलवर आयर्न फिलिंग सगळ्यात जास्त अट्रॅक्ट होतात. तर अशा प्रकारच्या काही लाईन्स आपल्याला इथे पाहायला मिळतात. हे पहा, अशा प्रकारे साऊथ आणि नॉर्थ पोलला सगळ्यात जास्त अट्रॅक्ट झालेले आहेत आयर्न फिलिंग्स, आणि या बार मॅग्नेटच्या वर आणि खाली अशा प्रकारच्या आपल्याला काही लाईन्स पाहायला मिळतात. मग याचाच अर्थ काय? तर मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक क्षेत्र, द रिजन अराउंड अ मॅग्नेट म्हणजे मॅग्नेटच्या आजूबाजूचं जे रिजन आहे, जे क्षेत्र आहे, वेअर द मॅग्नेटिक फोर्स ॲक्ट्स, जिथे मॅग्नेटिक फोर्स ॲक्ट होतो ऑन एन ऑब्जेक्ट, एखाद्या ऑब्जेक्टवर, इज कॉल्ड अ मॅग्नेटिक फील्ड. त्यालाच काय म्हणतात? मॅग्नेटिक फील्ड म्हणतात. आता इथे आपण पाहिलं की नाही, जर आयर्न नेल्स आणि मॅग्नेट हे काही अंतरावर आपण ठेवलं तर ते आयर्न नेल्स अट्रॅक्ट होतात मॅग्नेटला, पण या दोघांमधलं जर अंतर वाढवलं तर ते अट्रॅक्ट होत नाहीत. याचाच अर्थ काय? मॅग्नेटिक फील्ड जिथे ज्या ठिकाणी फोर्स अप्लाय होतो तिथे मॅग्नेटिक फील्ड असतं. द रिजन अराउंड अ मॅग्नेट वेअर द मॅग्नेटिक फोर्स ॲक्ट्स ऑन अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड अ मॅग्नेटिक फील्ड. आलं लक्षात? आता क्वेश्चनमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? मॅग्नेटिक फील्ड म्हणजे तुम्हाला कळलेलं आहे, हो ना. मग अ मॅग्नेटिक फील्ड कॅन पास थ्रू, कशातून ते पास थ्रू होऊ शकतं? तर आणखीन सुद्धा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत की एक कार्डबोर्ड घेतलेला आहे, त्याचबरोबर टेबलवर काय केलेलं आहे? काही पिन्स टाकलेले आहेत. काही पिन्स टाकल्यानंतर एक कार्डबोर्ड वरती धरलेला आहे आणि त्या कार्डबोर्डच्या वरून अशा प्रकारे बार मॅग्नेट फिरवल्यानंतर ज्या टेबलवरच्या पिन्स आहेत त्या या बार मॅग्नेटकडे अट्रॅक्ट झालेल्या आहेत. हे पहा, खालच्या बाजूने कशा त्या पिन्स सगळ्यात चिकटलेल्या आहेत.
आलं लक्षात? म्हणजे काय झालेलं आहे, इथे हे जे मॅग्नेटचा जो फोर्स आहे तो पास झालेला आहे की नाही, पास थ्रू झाला आहे. कशाच्या? तर कार्डबोर्डच्या. त्याचबरोबर जर आपण अशा प्रकारे भरलेली वॉटर बॉटल घेतली, त्यामध्ये काही पिन्स टाकल्या आणि त्या वॉटर बॉटलच्या बाहेरून अशा प्रकारे मॅग्नेट फिरवला, तर त्या पिन्स सुद्धा त्या मॅग्नेट बरोबर फिरत असतात, त्या मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होत असतात. म्हणजे वॉटरमध्ये सुद्धा ते पास थ्रू होत असतं मॅग्नेटिक फोर्स. सो इथे काय आन्सर येणार आहे? अ मॅग्नेटिक फील्ड कॅन पास थ्रू कार्डबोर्ड अँड वॉटर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. द इंटेन्सिटी ऑफ अ मॅग्नेटिक फील्ड इज इंडिकेटेड बाय द लाईन्स ऑफ. आता आपण पाहिलं ना, एक पॅटर्न तयार होतं, मग त्यालाच काय म्हणतात? फोर्स. द इंटेन्सिटी ऑफ अ मॅग्नेटिक फील्ड इज इंडिकेटेड बाय द लाईन्स ऑफ फोर्स. नेक्स्ट पाहूयात. द रिअल टेस्ट ऑफ अ मॅग्नेट इज डॅश. आता इथे टेस्टची स्पेलिंग पहा, नाही तर तुम्ही विचार कराल की कसं लागतं चवीला. ते नाहीये. ही टेस्ट म्हणजे काय आहे? एक्झाम. म्हणजे त्याचं कसं काय त्याची खरी कसोटी कशी पाहिली जाते, हो ना, मॅग्नेटची. द रिअल टेस्ट ऑफ अ मॅग्नेट इज डॅश. काय आहे रिअल टेस्ट? हे पहा, अट्रॅक्ट अँड रिपेल. अट्रॅक्ट कुठे होतात? दोन पोल्स, अपोजिट दोन पोल्स जे असतात ते अट्रॅक्ट होतात. साऊथ आणि नॉर्थ पोल एकमेकांना अट्रॅक्ट होतो. जर तुम्ही मॅग्नेटचा साऊथ आणि नॉर्थ पोल शेजारी शेजारी आणला, तर तुम्हाला असं जाणवेल की एक फोर्स त्या दोघं एकमेकांना चिकटायला जात आहेत, हो ना. एक फोर्स अप्लाय होत असतो तिथे, फोर्स क्रिएट होतो. आणि जेव्हा तुम्ही सेम लाईक पोल्स एकमेकांच्या जवळ नेता, नॉर्थ नॉर्थ, हे पहा, इथे नॉर्थ पोल, इथे नॉर्थ पोल, जेव्हा दोन्ही सेम लाईक पोल्स तुम्ही एकमेकांच्या जवळ नेता, तेव्हा तुम्हाला असं वाटेल की ते एकमेकांना ढकलतायत, लांब ढकलतायत एकमेकांपासून. सो त्याला काय म्हणतात? रिपेल म्हणतात. सो द रिअल टेस्ट ऑफ अ मॅग्नेट इज रिपल्शन. आलं लक्षात? चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 2, मॅच द पेअर्स. ए ग्रुपला बी ग्रुप बरोबर आपल्याला मॅच करायचं आहे. सो कंपासचं काय येणार आहे? कंपासमध्ये काय यूज केलेलं असतं? डिरेक्शन शो करण्यासाठी मॅग्नेटिक नीडल, है ना. सो इथे आन्सर येणार आहे अ मॅग्नेटिक नीडल. त्यानंतर डोअर ऑफ अ कबर्ड. कबर्डचं जे डोअर असतं ते आपण ओपन करतो, क्लोज ज्यावेळी आपण करत असतो, थोडंसं पुश केलं तरी पण ते आपोआप क्लोज होत असतं, हो ना. त्यामध्ये काय असतं? मॅग्नेट असं चिटकवलेलं असतं. हे पहा, इथे आणि इथे या डोअरला आपण थोडं जरी पुश केलं तरी ते आपोआप बंद होतं. नेक्स्ट आहे रिपल्शन. सो त्याचे आन्सर येणार आहे लाईक पोल्स. आत्ताच आपण पाहिलं की लाईक पोल्स एकमेकांना दूर ढकलत असतात, त्यालाच रिपल्शन असं म्हणतात. मॅग्नेटिक पोल्सवर सगळ्यात जास्त मॅग्नेटिक फोर्स असतो, हो ना. आपण पाहिले ना एक्सपेरिमेंट थ्रू आयन फिलिंग्स कशा प्रकारे दोन्ही पोल्सवर सगळ्यात जास्त चिकटलेल्या होत्या, म्हणजे दोन्ही पोल्सवर हायेस्ट मॅग्नेटिक फोर्स असतो. सो याचे आन्सर येणार आहे या प्रकारे. हे पहा, आहे नॉर्थ पोल, साऊथ पोल, या दोन्ही पोल्सवर हायेस्ट मॅग्नेटिक फोर्स असतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 3, राईट आन्सर्स टू द फॉलोइंग क्वेश्चन्स. त्यातील फर्स्ट आहे डिस्टिंग्विश बिटवीन द 2 मेथड्स ऑफ मेकिंग अँड आर्टिफिशियल मॅग्नेट्स. आर्टिफिशियल मॅग्नेट्स बनवण्याच्या 2 मेथड्स आपल्याला विचारलेल्या आहेत, टेक्स्टबुकमध्ये दिलेल्या आहेत, खूप इझी आहेत. हे पहा, सिंगल टच मेथड आणि डबल टच मेथड. या 2 मेथड्सने आपण आर्टिफिशियल मॅग्नेट्स तयार करू शकतो. हे पहा, टेक्स्टबुकमध्ये अशा प्रकारच्या 2 फिगर्स दिलेले आहेत. आठवलं का तुम्हाला? या फिगरमध्ये काय दाखवलेलं आहे? एक स्टील बार घेतलेला आहे. त्या स्टील बारवर अशा हा जो मॅग्नेट बार आहे तो रब केला जातो. आता इथे लक्षात घ्या, व्यवस्थित ऑब्झर्व करा. हा जो स्टील बार आहे त्याला आपण त्याच्या एंड पॉईंट्सला आपण ए आणि बी नाव दिलेलं आहे. आणि बार मॅग्नेट घेतलेला आहे. बार मॅग्नेटचा एन पोल, नॉर्थ पोल, पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंत रब केलेला आहे. किती टाइम्स? तर 15 to 20 टाइम्स रब केल्यानंतर या स्टील बारमध्ये मॅग्नेटिझम तयार होत असतं. तर डबल टच मेथडमध्ये काय असतं? आधी आपण याचे राईट करून घेऊयात. सिंगल टच मेथडचे, एन पोल ऑफ वन बार मॅग्नेट इज रब्ड ओव्हर अ स्टील बार फ्रॉम द एंड ए टू द एंड बी. ऑन रिपीटिंग दिस प्रोसिजर 15 to 20 अगेन अँड अगेन, magnetism is developed in the steel bar. This method is called the single touch method. तर डबल टच मेथड म्हणजे काय? तर सेम स्टील बार आपण घेतलेला आहे, त्याच्या एंड पॉईंट्सला आपण ए आणि बी नाव दिलेलं आहे. पण इथे पाहताय का, इथे सिंगल बार मॅग्नेट होतं की नाही, आणि इथे किती बार मॅग्नेट आहेत? 2 आहेत, डबल आहेत. आणि कशा प्रकारे रब केले जात आहेत? तर स्टील बारच्या सेंटरपासून रब केले जात आहेत.
त्यातील हा जो फर्स्ट बार मॅग्नेट आहे त्याचा साऊथ पोल सेंटरपासून, स्टील बारच्या सेंटरपासून पॉईंट ए पर्यंत रब केला जातोय. तर हा जो सेकंड बार मॅग्नेट आहे त्याचा नॉर्थ पोल, लक्षात घ्या दोन्हीही बार मॅग्नेटचे अपोजिट पोल्स आपल्याला रब करायचे आहेत. इथे हा जो बार मॅग्नेट आहे त्याचा साऊथ पोल आणि सेकंड जो बार मॅग्नेट घेणार आहे त्याचा नॉर्थ पोल अपोजिट डिरेक्शनने आपल्याला सेंटर पासून रब करायचे आहे. यालाच काय म्हणतात, डबल टच मेथड. अशा प्रकारे आपण स्टील बारमध्ये, हा जो स्टील बार आहे त्याच्यामध्ये आर्टिफिशियल मॅग्नेट मध्ये आपण त्याला कन्वर्ट करू शकतो. हे पहा, इथे आपण राईट करूयात, टेकिंग 2 बार मॅग्नेट्स अँड प्लेसिंग देअर 2 अपोजिट पोल्स ॲट द सेंटर ऑफ द स्टील बार, बोथ द मॅग्नेट्स आर रब्ड ओव्हर द स्टील बार फ्रॉम वन एंड टू द अदर, such as south pole of one of magnet is at the A end and the north pole of another bar magnet is at the B end. स्टील बारच्या मिडल पासून, सेंटर पासून एका मॅग्नेटचा साऊथ पोल आपल्याला स्टील बारच्या पॉइंट जो ए आहे तिकडे आपल्याला रब करायचा आहे. तर हा जो सेकंड बार मॅग्नेट घेतलेला आहे त्याचा नॉर्थ पोल आपल्याला बी एंडकडे रब करत न्यायचा आहे. आणि असं आपल्याला किती टाइम्स करायचं आहे, 15 to 20 टाइम्स करायचं आहे पुन्हा पुन्हा. अशामुळे काय होणार आहे, या स्टील बारमध्ये आर्टिफिशियल मॅग्नेटिझम तयार होणार आहे. आता हे जे मॅग्नेटिझम तयार होत आहे हे तात्पुरत्या स्वरूपाचं असतं, हो ना, आणि त्याची स्ट्रेंथ सुद्धा कमी असते. सिंगल टच मेथडची स्ट्रेंथ कमी असते, जे मॅग्नेटिझम तयार होतं त्याची स्ट्रेंथ कमी असते आणि शॉर्ट टाईमसाठी असतं. द मॅग्नेटिझम प्रोड्युस्ड बाय दिस मेथड इज ऑफ लो स्ट्रेंथ अँड लास्ट फॉर अ शॉर्ट वाईल. आता तुमच्याकडे जर अशा प्रकारचं मॅग्नेट असेल, बार मॅग्नेट, तर तुम्ही हे एक्सपेरिमेंट तुमच्या घरी सुद्धा करून पाहू शकता. स्टील रॉडवर तुम्ही काय करायचं आहे, अशा प्रकारे सिंगल टच मेथडने मॅग्नेटिझम तयार करायचं आहे. मॅग्नेटिझम तयार केल्यानंतर आयर्न फिलिंग्स घ्यायच्या आहेत आणि त्या आयर्न फिलिंग्सच्या वरती हे जे स्टील बार आहे ते प्लेस करायचे. प्लेस केल्यानंतर काय होईल, आयर्न फिलिंग्स चिकटणार आहेत या स्टील बारला, पण त्याची जी स्ट्रेंथ असणार आहे ती कशी असणार आहे, ती कमी असणार आहे आणि फार कमी काळासाठी याच्यामध्ये मॅग्नेटिझम असल्यामुळे ते आयर्न फिलिंग्स खाली पडणार आहेत काही वेळानंतर. तर डबल टच मेथडमध्ये काय होणार आहे, याची स्ट्रेंथ सिंगल टच मेथड पेक्षा थोडीशी जास्त असते आणि काही जास्त वेळासाठी त्याच्यामध्ये मॅग्नेटिझम तयार झालेलं असतं. हे पहा, द मॅग्नेटिझम प्रोड्युस्ड बाय दिस मेथड लास्ट लॉंगर ॲज कम्पेअर टू दॅट ऑफ सिंगल टच मेथड. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. नेक्स्ट आहे बी, विच सबस्टन्सेस आर यूज फॉर मेकिंग इलेक्ट्रोमॅग्नेट्स. इलेक्ट्रोमॅग्नेट्स तयार करण्यासाठी कोणकोणते सबस्टन्सेस वापरले जातात. So electromagnet is made using an iron nail, copper wire of about 1 meter, a battery and pins and can be tested. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. राईट नोट ऑन मॅग्नेटिक फील्ड. खूप इम्पॉर्टंट असा हा क्वेश्चन आहे. मॅग्नेटिक फील्ड बद्दल आपल्याला राईट करायला सांगितलेली आहे नोट. चला तर मग आन्सर पाहूयात. मायकल फॅरेडे प्रपोज्ड द आयडिया ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. मायकल फॅरेडे यांनी मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सची कल्पना मांडलेली आहे. कशासाठी, तर मॅग्नेटिक फील्डला एक्सप्लेन करण्यासाठी, समजावून सांगण्यासाठी. काय आहे त्यांची कल्पना पाहूयात आपण. द मॅग्नेटिझम ऑफ अ मॅग्नेट ॲक्ट्स अपॉन अ सर्टन डिस्टन्स फ्रॉम द मॅग्नेट. मॅग्नेट आपल्या जवळच्या भागात काही अंतरापर्यंत आपला परिणाम दाखवत असते. द स्पेस अराउंड द मॅग्नेट in which the magnetic force acts on an object is called a magnetic field. समजून घ्या आन्सर काय आहे ते. द स्पेस अराउंड द मॅग्नेट, मॅग्नेटच्या आजूबाजूचा स्पेस, इन विच, जिथे, द मॅग्नेटिक फोर्स ॲक्ट्स, जिथे मॅग्नेटिक फोर्स ॲक्ट करतो एखाद्या ऑब्जेक्टवर, त्याला काय म्हणतात, मॅग्नेटिक फील्ड असं म्हणतात. आलं लक्षात. कशाला, तर मॅग्नेटच्या आजूबाजूचा जो स्पेस आहे, ज्या स्पेसवर मॅग्नेटिक फोर्स एखाद्या ऑब्जेक्टवर ॲक्ट करतो त्याला मॅग्नेटिक फील्ड असे म्हणतात. द मॅग्नेटिक फील्ड अराउंड द मॅग्नेट कॅन बी शोन विथ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स.
मॅग्नेटच्या भोवतीचा जो मॅग्नेटिक फील्ड आहे त्याला कशा प्रकारे शो केलं जातं, तर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सने शो केलं जातं. आलं लक्षात? चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट आहे, व्हाय इज अ मॅग्नेटिक नीडल युज्ड इन अ कंपास. कंपासमध्ये मॅग्नेटिक नीडल काय यूज केली जाते? किती सिम्पल आन्सर आहे या क्वेश्चनचे. मॅग्नेटिक नीडल कोणत्या प्रॉपर्टीज शो करणार? ज्या प्रॉपर्टीज मॅग्नेटच्या आहेत त्याच, हो ना. आणि मॅग्नेट कायम कुठे कोणत्या दिशेला स्थिर असते, तर साऊथ नॉर्थला, बरोबर. मग हीच प्रॉपर्टी मॅग्नेटिक नीडल सुद्धा दाखवणार. चला तर मग आन्सर राईट करूयात. द मॅग्नेटिक नीडल युज्ड इन अ कंपास फ्रीली रोटेट्स अँड ऑलवेज सेटल्स इन द नॉर्थ साऊथ डिरेक्शन ॲज इट इज अ प्रॉपर्टी ऑफ अ मॅग्नेट. कंपासमध्ये जी मॅग्नेटिक नीडल यूज केली जाते ती फ्रीली रोटेट होत असते आणि कायम कुठे स्थिर असते, तर नॉर्थ साऊथ डिरेक्शनला स्थिर असते. दज अ मॅग्नेटिक नीडल कॅन बी यूज्ड टू असर्टन द डिरेक्शन. मग अशा प्रकारे डिरेक्शन शो करण्यासाठी मॅग्नेटिक नीडलचा यूज होत असतो. दज अ मॅग्नेटिक नीडल कॅन बी यूज्ड टू असर्टन द डिरेक्शन, हेन्स मॅग्नेटिक नीडल इज यूज्ड इन अ कंपास. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. Explain with the help of a diagram how the intensity and direction of the magnetic field of a bar magnet can be determined. सो हे पहा, बार मॅग्नेटिक फील्डची ही डायग्रॅम आहे आणि आन्सर राईट करूयात. द इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज इंडिकेटेड बाय द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स इन दॅट पर्टिक्युलर एरिया. आपण पाहिलं की मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय, आणि मॅग्नेटिक फील्ड शो करण्यासाठी अशा प्रकारे लाईन्स शो केल्या जातात. लाईन्स ऑफ फोर्स, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सच्या लाईन्स शो केल्या जातात मॅग्नेटिक फील्ड दाखवण्यासाठी. इंटेन्सिटी म्हणजे काय, तीव्रता. इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक फील्डची तीव्रता सगळ्यात जास्त कुठे असते? हे पहा, जिथे या लाईन्स फार कमी कमी अंतरावर आहेत, साऊथ आणि नॉर्थ पोलच्या इथे जास्त फोर्स अप्लाय होत असतो की नाही. इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड इन अ पर्टिक्युलर एरिया कॅन बी अंडरस्टूड by the number of field lines passing perpendicular through that unit area. The intensity of magnetic field is more where the lines of force are more concentrated. हे पहा, इथे जास्त कॉन्सन्ट्रेटेड आहेत ना, जवळजवळ लाईन्स आहेत. मग इथे जी इंटेन्सिटी आहे ती जास्त असते. The intensity of magnetic field is more where the lines of force are more concentrated. The direction of magnetic field is determined by the direction of magnetic lines of force. The magnetic lines of force always start from the north pole and end to the south pole. लक्षात ठेवायचं आहे, कायम मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स या कुठून स्टार्ट होतात, तर नॉर्थ पोलपासून स्टार्ट होतात. हे पहा, इथे या ॲरोजने दाखवलेलं आहे. नॉर्थ पोलपासून स्टार्ट होतात आणि साऊथ पोलकडे त्या मूव्ह होत असतात. The magnetic lines of force always starts from the north pole and ends on the south pole. In the similar manner, the direction of magnetic field is from north pole to south pole. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. Give detailed information about how the merchants of olden times used a magnet while traveling. जुन्या काळातले व्यापारी प्रवास करतेवेळी मॅग्नेटचा कशा प्रकारे वापर करत असत, याबाबत आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन द्यायची आहे. चला तर मग आन्सर राईट करूयात. द मर्चंट्स ऑफ ओल्डन टाइम्स यूज्ड टू कॅरी कंपास. जे जुन्या काळातले मर्चंट्स व्यापारी होते ते कंपास कॅरी करायचे. कशासाठी कंपास कॅरी करायचे, तर असर्टेनिंग डिरेक्शन्स व्हाईल ट्रॅव्हलिंग. जेव्हा प्रवास करत होते तेव्हा डिरेक्शन्स त्यांना कळाव्यात, यासाठी ते कंपासचा यूज करत होते. इन अ कंपास, त्या कंपासमध्ये काय होतं, अ मॅग्नेटिक नीडल इज फिटेड. मॅग्नेटिक नीडल फिट केलेली असायची. दिस मॅग्नेटिक नीडल सपोर्टेड ऑन अ शार्प पॉइंट कॅन फ्रीली रोटेट इन हॉरिझॉन्टल प्लेन. मग ही जी नीडल आहे ती फ्रीली रोटेट व्हायची या कंपासमध्ये. इफ अ ट्रॅव्हलर गोज एनिवेअर व्हाईल ट्रॅव्हलिंग, जेव्हा प्रवास करत होता तेव्हा तो कुठेही जायचा, ड्यू टू द प्रॉपर्टी ऑफ अ मॅग्नेट. मग जेव्हा तो कुठेही जायचा तेव्हा मॅग्नेटची जी प्रॉपर्टी आहे, काय प्रॉपर्टी आहे, नॉर्थ साऊथला स्थिर राहतं की नाही ते मॅग्नेट. मॅग्नेटिक नीडल ऑलवेज गेट सेटल्ड
in the north-south direction. Once the north direction is known, मग एकदा का नॉर्थ डिरेक्शन कळाली की इतर डिरेक्शन इझिली कळतात. अदर डिरेक्शन्स कॅन बी इझिली नोन. ॲट द ओशन्स, आता समुद्रामध्ये गेल्यानंतर मला सांगा, कंपास जर पाहिला नाही तर आपल्याला डिरेक्शन्स कळणार आहेत का इझिली? नाही कळणार ना, खूप कठीण आहे डिरेक्शन्स कळणं. आता दिवसा तरी सूर्याच्या पोझिशननुसार आपण सांगू शकतो की ही ईस्ट आहे, ही वेस्ट आहे. पण रात्रीच्या वेळी आपण कशाप्रकारे डिरेक्शन्स इंडिकेट करणार ना, की कोणती डिरेक्शन कोणती आहे ते. So, at the oceans where only water is seen everywhere, or at the desert areas where only sand is seen everywhere, it becomes difficult to know the direction at night. अशा वेळी रात्रीच्या वेळी डिरेक्शन समजणं कठीण आहे. ॲट दॅट टाईम काय मदतीला यायचं? कंपास. द कंपास युज्ड टू बी हेल्पफुल फॉर मर्चंट्स टू नो द डिरेक्शन्स. नाव माय डिअर लर्नर्स, इथे आपला हा एक्सरसाइज कंप्लीट झालेला आहे. इफ यू फाउंड दिस व्हिडिओ हेल्पफुल अँड लर्न समथिंग न्यू, डोंट फॉरगेट टू हिट that like button to show your support. And if you are new here, subscribe to the channel so you never miss out on further content like this. Thanks for watching. That's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.